कैसा है वीडियो। आज हम लोग फिर से जाने वाले हैं तमिलनाडु के पास। तमिळनाडूच्या पास नाही रे, तमिळनाडूमध्येच आहोत आपण. तमिळनाडूमध्येच आपण कोडाई कॅनलला आलेलो आहोत. रत्नेश, समजलं ना? समजलं. मग तू हिंदीमध्ये का देत होता इंट्रो? त्यांना माहिती पडली. अरे असं नसतं रे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण जात आहोत तमिळनाडूमध्येच आहे रे आपण. आज आपण फिरायला जातोय स्पॉट. काल जसं आपण दाखवलेलं वॉटर, हां थंडीमध्ये थंडीचं बाबा जीन्स घालून बसलोय, टी शर्ट घालून बसलो फुल हँडचं, नंतर सॉक्स आहेत पायात, सगळं घालून बसलोय कारण का थंडी जास्ती आहे. कारण का काल रात्री डिग्री 12पर्यंत गेलेली इकडे. 12, जिकडे डोंबिवलीला 16 पण नाही जात. 16 विंटरमध्ये पण 20 जाते हार्डली. इकडे 13ला गेलेलं. 13, 12, लास्टला 3ला तर 10ला गेलेलं. विचार करा कसली थंडी असेल इकडे. आपल्या एसीचे हे 16च्या खाली नाही जात आणि इकडे 12 गेलेलं. 12, 10. अरे यहाँ पर मत आ जाओ जल्दी से कि यहाँ पर बहुत ठंडी है. मत आलं असं नाही, जे तुम्ही येऊ शकता इकडे. असं हे थंडी म्हणजे एकदम थंडी नाही, बेअर करू शकता. असं जास्त थंडी नाही, म्हणजे थंडी आहे पण नाही पण आहे. आणि तुम्हाला बाहेरचं क्लायमेट दाखवतो कसलं आहे. तर बाहेरचं क्लायमेट काहीतरी असं आहे, ग्रीनरी. असं वाटतं त्या झाडावर असं बर्फ जमलेली आहे. जसं हे सगळे झाड असे वाईट झालेत ना, हे झाड, ते झाड, असं वाटतं ते बर्फ अशी जमलेली आहे तिकडे. आणि इकडे धुकं पूर्ण असतं. हे बा, धुकं तिथे, धुकं. इकडे पण वेळा तर धुकं असतं. आणि वास इथं खूपच येतो ना. हां, चांगलं आहे. एकदम हाईटला आहे, म्हणजे आपलं ह्याला माथेरान असतं ना, त्याच्यापेक्षा हाईटला आपण मी इकडे सध्या तरी. आणि अजून हाईटवर जायचं आपल्याला. आपण सध्या अजून अर्धा चढलो की आपण पूर्ण हाईटवर जातो. अजून इथे पार्टी आहे ना आमच्या रूमच्या, तिकडे अजून खूप आहे चढायचं. बाहेरचं वातावरण बघा ना, थंड आहे, थंड. इकडे इंटरनेटच नाही पकडत. काय त्याच्या आतमध्ये हे असतं थंडीमध्ये ते कारण का खूप नाही इकडे हाईटवर आहे ना आपण खूप. तर हाईटवर ते तेवढं वायफाय नाही येत म्हणून. बघा असं वाटत आहे त्या झाडावर असं बर्फ जमलाय बघा. पण ते बर्फ नाही जमलाय, तो झाड अशी वाईट झाले. ते मला पण सकाळी उठून हेच वाटलं, अरे बर्फ जमला झाडावर, एवढं थंडी कुठे झाली. तर तसं नाही. आणि हे तर सोडा, आम्ही तर खाली राहतोय. तिकडे राहणाऱ्यांना केवढी थंडी असेल. तिकडे तर फॉग आहे पूर्ण. क्लायमेट कसला असेल तिकडे. अजून 2-3 डिग्री खाली असेल. म्हणजे आता इकडे चालू आहे 16 असेल, तर तिकडे आरामशीर 15 असेल. 15 या 14. हां, आणि तुम्ही विचार करा असेल आता क्लायमेट कसा भेटला तुला. तू तर बोलला इकडे इंटरनेट नाही आहे. असं नाही, या लोकांनी वायफाय दिला आहे, फक्त तो एकाच मोबाईलला त्या कनेक्ट झाला, बाकी लोकांना कनेक्ट नाही होते, काय माहीत नाही. तर त्याच्यावर क्लायमेट बघितलं काल रात्री 3ला 10 जाणार होतं. आज रात्रीचं माहीत नाही, आज रात्रीचं पण बघू, कारण का आज रात्र पण इकडेच काढायची ना. बघा बाकीचं क्लायमेट एकदम भारी आहे. हवा बघा कसली, आणि बाहेर थंड, सगळं थंडगार. मोस्टली असं कॅमेरा आहे ना हलेल असं आहे क्लायमेट बाहेरचं. हा रत्नेश पण असं पूर्ण फुल हँड, मग जीन्स, त्याच्यानंतर सॉक्स. मी पण सॉक्स घातले, जीन्स घातले, शर्ट घातले. असं आहे सगळं वातावरण. इकडे तमिळनाडूला मोस्टली असे
हिंदी कार्यक्रम भेटत नाही, तर इकडे एक आम्हाला भेटलेला ते बघत होतो आम्ही. तेव्हा भारी वातावरण आहे, भारी, एकदम भारी. तर गाईज आता आपण वरा व्हॅली हॉटेल तिथून निघतोय आणि सगळे चालले. जावा एक एक जावा. चढा ना एक एक, काय करते. तर गाईज 2 सेकंड फोटो काढतो. तर गाईज आता सगळे एक एक चढणार आहे. डोर खोलतो. खोल 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 रे. चाट आणि पिऊ चढली आहे पहिली. जा जा जा, चल चढ. बाय 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 बाय. चलो चलो. रत्ता पडला. चलो 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 चलो. कल सुबह पनवेल निकलना है. चलो. आमचा उद्याचा प्रोग्राम रामेश्वरमचा आहे. हाँ, आज कोडायकनाल पूर्ण फिरणार आहे आम्ही. तर अजून पुढे आपण बघूया. ठीक आहे, चलो. तर गाईज आपण आलो क्रॉकर्स वॉकला. हे म्हणजे गार्डन टाईप आहे. इकडून व्ह्यू चांगले वाटतात. व्ह्यू बघा तो. व्ह्यू बघा, एकदम भारी व्ह्यू. गाईज आता आपण चाललो स्ट्रेट. माझा कशाला व्हिडिओ. हे काय. हे बापू काका बरोबर आहे तो. गाईज तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. तो एकदम भारी व्ह्यू आहे. बहुत सुंदर है. तुमको मैं बोलूं मेरे को अभी. तर गाईज व्ह्यू बघा. बघा ना कसला भारी वाटतं का ना. पुढे जा ना, पुढून चांगला मिळणार आहे व्ह्यू. पुढून मिळणार आहे व्यवस्थित. तर गाईज हे बघा काय व्ह्यू आहे. फोटो काढ ना हा पूर्ण. काय मस्त वाटतं का ना. तिकडे तशी फॉग फॉग आहे, पूर्ण पूर्ण फॉग आहे. क्लाउड्स खाली आले असा आहे एकदम. आणि तो असा 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 असा. मनीषा काय दिसणारच नाही. तिकडचं खालीच दिसणार नाही. एक तर डोंगर दिसतोय फक्त, बाकी कायच नाही दिसत. बघा ना काय भारी आहे. तेव्हा काय भारी व्ह्यू बघा ना. एकदम मस्त, एकदम भारी व्ह्यू. एकदम भारी, एकदम सूर्याचे असे किरण पडतात म्हणून समजत नाही, पण एकदम भारी व्ह्यू. तेव्हा ते समोरचं काय माहित नाही, पण काय भारी दिसतो बघा ना. एकदम भारी, एकदम मस्त 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 मस्त. बघा काय भारी वाटतं बघा ना. ते बारवळणी दिसत नसेल आता बघा तिथपर्यंत. तो बघा आम्ही आलो तिकडून आहे, तिकडे कोडाईकनाल आहे ते माहित नाही काय, पण ते तिथपर्यंत गेला. हे बघ गाईस धुकं असं वरती वरती चालत दिसतंय. भारी आहे. तिकडे पण धुकं असं वरती वरती. अरे अरे सॉरी. हां
तो कसं वरती वरती चाललाय. बघा भारी वाटतं, असं चांगलं वाटतं बघून, मन तृप्त होतं हे बघून. ह्याचा एंड आलेला आहे, इकडे संपतंय. चांगलं होतं असं. भारी एंडिंग झालेली आहे. तर आता इकडे शॉपिंग चालू आहे, ते राहू दे, आपल्याला करायचं आहे. आता एक पार्कला जायचं आहे. आता तुम्हाला डायरेक्ट तिकडेच जा, तोपर्यंत जरा विश्रांती घ्या. गाईज आडवा झाला असेल कॅमेरा, पण बाहेरचा व्ह्यू एकदम भारी आहे. बाहेरचा व्ह्यू एकदम भारी आहे. समोरूनच काढ, समोरून तर अजून भारी. असं वाटतं आपण जंगलात आला. आरेविल कॉलनी गोरेगाव. हा बघ एकटा रस्त्यात फिरतोय, हा हरवलाय. भारी आहे. तर गाईस आम्ही त्या पार्कला नाही आलो, पण एक भारी जागेवर आलो. दिस इज द वॉटरफॉल. काय भारी वाटतं माहिती आहे का, एकदम मस्त. कसला भारी वॉटरफॉल आहे. असं वाटतोय ना, असे पडतोय ना, असं पडता 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 पडता. हळूहळू पहिला हे बंद कर, कॅमेरा आतमध्ये टाक आणि पुढे जाऊन कर. आम्ही कॅमेरा बंद करतो आणि त्या दगडांवरून तुम्हाला. तर गाईज हा आहे तो वॉटरफॉल. दगडावर उभा राहून. बाबा पाणी गार आहे, चिल्ड आहे. पुन्हा एकदा उडवा ना. एकदम गार आहे पाणी. तो वॉटरफॉल कसला वाटतोय का ना, तो रेनबो टाईप दिसतोय मला तो इकडे, एकदम भारी. आणि पाणी आहे ना एवढं पण खोल ना, बघा पाय असं ठेवू शकतो. तेव्हा ते लोक पाय ठेवून येत, मी पाय नाही ठेवत कारण माझ्या पाय ठेवू शकतो. मी एका दगडावर आणि एकदम सेफ आहे वॉटरफॉल. आपण तुम्ही लोक तिथपर्यंत पण चढून जाऊ शकता, असं काय होणार तर नाही तुम्हाला. या आरात नाही येतो. कर पार करू कर. इकडे इकडे उभं राहा. आता इकडे राहू का. तर गाईज आम्ही फॉरेस्टला आलेलो आहे. नाव आहे कोडाईकनाल वाईल्ड लाईफ. हे बघ तमिळनाडू फॉरेस्ट कोडाईकनाल डिपार्टमेंट, कोडाईकनाल वाईल्ड लाईफ सँच्युरी कोडाईकनाल. गाईज मला ते धुकं दाखवलं. 19 आहे. धुकं बघा कसं. अरे लहान पोरांचं काय बोलतो. ते धुकं धुकं आलं. आता इकडून एंट्री करूया. तर गाइस आपण आता एंट्री मारतोय. सुद्धा नाही आहे नाही आता बस.
तर गाईस एंट्री झालेली आहे आणि हे बघा मला काय दिसलं, मला हाती दिसलं येऊनच. वो तो हाथी मेरे साथी. अम्मू 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 हा बघ हाथी मेरे साथी आला. माझा भाऊ आहे. अम्मू तुझा भाऊ आला. अम्मू बोलतो अम्मूचा भाऊ आहे बघा. अम्मूचा भाऊ आला. हे बघा धुकं, हे धुकं बघा ना, हे धुकं दिसतं ना मला वरती जात आहे. हे बघा एवढा जवळ कधी धुकं असं बघितलंय का? एकदम भारी एकदम भारी. खालतू तुम्ही जवळ कर ना. गाईज हे बघा धुकं. धुकं वरती येतंय यार. वो वॉटरफॉल पण आहे इकडं वॉटरफॉल आहे छोटूसा. आणि धुक्याला आम्ही हात लावू शकतो असं. आता तुम्ही बघता ना या हातात असं धुकंच लागतं आमच्या. काय धुकंच आहे बा. हे वरती आलं हे बा दिसतं ते जरा जरा छोटं छोटं वरती जाते. ते क्लाउड जातं आखला नाही. जवळून वॉटरफॉल आहे धुकं. धुकं बघ ना ते वाईट वाईट धुकं आहे. हे ना हे त्यांना फोटो काढतात ते फोटो काढतात. हा हा काय जेव्हा बोललो ना धुकं हे आता तुम्ही बघता ना सगळं धुकं आहे. मी असं चालतोय धुकामधून असलं धुकं आहे इकडे. असं चालतोय असं वाटतं धुकामध्ये. असं वाटतंय चालतोय मी इकडून धुकामध्ये. सगळं धुकंच आहे. आता तुम्ही बघणार इकडे धुकं म्हणजे असं वाटतं चालूनच आलो मी. आणि हाती वेळेसाठी आंब्या बघ तुझे भाऊ छोट्या मुलगा पण आहेत. चला आता त्यांचा फोटो काढूया जरा. तर गाईस तेव्हा अरे तिकडे एकदम भारी व्ह्यू आले माहिती आहे का? एकदम भारी आलेला एक असं पहाड आहे ना तो तिकडे त्या तो कसला भारी व्ह्यू दिसतो का ना. तर तो असा बुरुज टाईप आहे. बुरुज टाईप आहे बुरुज टाईप आहे. बुरुज टाईप होता सगळा बुरुज टाईप होता. जरा जरासा दिसतो धुकामुळे तो दिसत नाही. आणि हा वॉटरफॉल आहे छोटासा. हा बा तर आता नेक्स्ट स्पॉटला भेटूया. तोपर्यंत जरा विश्राम घ्या. काहीच तुम्हाला सांगत होता ना तेव्हा कसला भारी वाटतं तेव्हा दिसतं ते. ओ भाई एकदम मस्त एकदम मस्त एकदम भारी वाटतं तेव्हा. तर भेटूया आता नेक्स्ट स्पॉटवर. तोपर्यंत विश्राम घ्या पुन्हा एकदा. बाबू तर गाईज आपण आलेलो आहोत गुना केव्ह. पिक्चर माहिती आहे मंजू डेव्हिल किचन गुना केव्ह. तो मंजुअल बॉईज पिक्चर माहिती आहे. एक मुलगा त्या तो एक मुलगा पडलेला त्या दरीमध्ये मंजुअल बॉईज मध्ये. तसं आहे इकडे शूटिंग केलेली ती. इकडे तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघ इकडून ते इकडे ते शूटिंग केलेली. पण इकडे मंजुअल बॉईज गुना केव्ह. मंजुअल बॉईज गुना केव्ह काय भारी आहे. थांबा आमच्या ते पार्टी राहिल्या ते येतात. सगळे दूर सगळे येतात सगळे येतात. थार थार
चला जाऊया ना. नाही ते माझं चल ना. गाईस हा बघा, हा गुन्हा खेळ हा नाही रे बघा, इकडून जायचं वाटतं गर्दी आहे. चलो तर आता वरती जाऊया. मम्मा मी भाऊकर गायन बरोबर आहे. तर काय दादा आपण वरती जातोय. साईडला या. विधाचा पिक्चर. आता जरा पुढे जातो की तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता आम्हाला माहिती पडलंय की इकडे व्हिडिओ कॅमेरा, हँडी कॅमेरा अलाउड नाही. इंडियनसाठी 300 रुपये आणि जे पण फॉरेनर्स घेऊन जाते त्यांच्यासाठी 3000 रुपये. तर आता मी दाखवू शकत. सॉरी गाईज. ह्या गर्दी कसली. तर गाईज इकडे मोबाईल अलाउड नाही. मग मी मोबाईल घेऊन आतमध्ये जाऊ शकत, पण मी एक्सपिरियन्स सांगेन कसं आहे. तोपर्यंत विश्राम. तर गाईज मी लपून झुपून दाखवतो तुम्हाला खरं तर. आणि ही एंट्रन्स असे जायचं आहे स्ट्रेट. तर गर्दी कसली भारी आहे. आणि हे बघा अशोकचं झाड आहे. आकाशी अशोक बोललो, सॉरी तुम्ही. आकाशीचं झाड आहे बघा, कसले उंच उंच आहेत ते. जिथे गर्दी नाही आहे ते सगळं दाखवलं. ह्या गाईस ह्या गुन्हा काय बोलतात. त्या बसून फोटो वगैरे काढायला जास्त ग्रुप लोकांना गेली जास्त. हे ग्रुप आहे आपला. तर काय जावा रत्ना झाडावर चढलेला आहे एकदम भारी. आता उतरतो पण. उतर नाही थांब एक मिनिट. मम्मी फोटो काढते. भारी. गॉगल भारी. तुम्हाला तू दे ना मला. तर गाईज आता गुन्ह्यामध्ये घुसतो. आवाज येतो आतमधून. वाटतं गुन्हामध्ये घुसले असतील काही काही लोक. ते आवाज काढतात. बघूया. मस्त राऊंड बघा ना कसला भारी आहे. राऊंड बघण्यासारखंच आहे. एकदम भारी एकदम भारी. झाडं बघ केवढी उंची उंची तिथपर्यंत झालं. आणि तिकडे आहे कुठे गुन्हा केस. हा आता वेळ. रत्ना हे काय केलं तू. जा आता रील झालेलं फोनचे. गाईस तर हे बघा काय भारी रूट चालत बघा ना बाहेर. भाई बघण्यासारखं आहे ना, सगळं बघण्यासारखं. आणि इकडे माकडे आहेत खूप, म्हणून मी मोबाईल जरा लपूनच ठेवतो. तर गाईस हा आहे तो स्पॉट. म्हणजे इकडून ते आलेले ते रोल करत करत खाली आणि तो तिकडून एक तिकडे केव तो तिथपर्यंत जायला नाही देत. तर तिकडे केव त्याच्या आत येते मंजुमल बॉयज तो पिक्चर काढला. तर गाईज ते मंजुमल बॉयजचं ते केव होतं ना, तिकडे जायला द्यायला पाहिजे होतं खरं तर, पण ते खूप वरतूनच रिस्ट्रिक्ट केलेलं त्याला. तर केव दाखवली पण नव्हती.
आम्ही एवढा वरती होतो आणि खाली ती केव होती, त्याच्या आतमध्ये ते दरी होती. तर तसं आणि मी जास्त दाखवलो नाही कारण का इकडे माकडं पण होती, ते लय के करत होती. तर आता इकडून वापसीचा सफर म्हणजे पुन्हा जाऊया निघूया मंजुमल, मग दुसरे स्पॉट्स फिरूया बाकी दुसऱ्या स्पॉट्सला भेटूया. तर बाय. तर गाईज आता आपण पाईन फॉरेस्टला आलोय आणि इकडे पण हे मस्त सेम आहे. व्हिडिओ कॅमेरा, हँडी कॅमेरा 300 रुपये, फॉरेनर्ससाठी 3000. तर मला अलाउड नाही, पण मी आतमध्ये जाऊन जरा सिक्रेटली करतो. हे आतमध्ये जाऊन सिक्रेटली करूया, ठीक आहे. तर गाईज पाईन फॉरेस्ट मी आतमध्ये आलोय, तिकडून आतमध्ये आलोय मी. आणि बघ सगळीकडे पाईनचे झाड आहेत. सो वरती बघ ना, तो पाईन दाखवतोय, पाईन लटकले तो तिथे. अजून जरा झूम करतो. सगळे पाईनचं झाड आहे. 1-2 खाली पडलेले असते ना, ते दाखवतो. आम्ही ऑन ठेव ना, कॅमेरा ऑन ठेव. आणि 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 अरे हा तर बघ, सॉरी आणि अरे 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 हा बघा पाईन. हा तो त्या झाडांवरून पडलेला आहे. त्या सॉरी आहे ना. कॅच ड्रॉप. अजून एक वाडोळी. शरण्या, यू कॅच इट, यू कीप इट. काय भेटलं आता आम्ही कॅच इट, यू कीप. शरण्या, यू कॅच इट, यू कीप इट. तर गाईज इकडे प्लास्टिक नॉट अलाउड आहे. स्पॉटचं नाव काय? पाइनएप्पल फॉरेस्ट. पाइनएप्पल नाही, सॉरी पाईन फॉरेस्ट. काय मी पण लय ठिकाण फिरलोय बघा गाईस. तिकडून तिथून ते तिथपर्यंत पूर्ण फॉरेस्टच पाईनचा. ते बघ हे बघा, याला बघा. तू मला गाईस घोडा गाडी घोडा राईड करायचा असेल तर या. काय भाव कसे आहेत बाबा याच्या घोड्यांचे? 200 रुपीज फॉर सिंगल अँड 300 रुपीज फॉर 2 पर्सन. म्हणजे 200 सिंगल साठी आणि 300 डबल साठी. चांगला. आणि पाईन फॉरेस्ट खूप मोठं म्हणजे हे पाईनची झाडे सगळे दिसतात ना आजूबाजूला, सगळे पाईन आहेत. हे तिथपर्यंत तिथपर्यंत. तर जरा फिरूया आता जरा. तर गाईस आता आपण आलो आहेत मोयूर पॉइंटला. कशाला पॉइंटला? मोयूर पॉइंटला. एकदम भारी पॉइंट आहे. तुला आसपासचं पण दाखवतो, थांबा आता जरा. एकदम भारी आहे. आता तुम्ही घाबरणार आहे बघून. वा बैल. आता तिकडे वरती जाऊया. मी मम्मी पप्पा गेले, आता मी पण जाते. इकडून इकडे चैन लावलेले आहेत म्हणजे जास्त. गाईस मोयूर पॉइंटला घुसूया आपण. मोयूर पॉइंट. आलो मी इकडेच. तर गाईस इकडच्या टॉपला आलेलो. फोटो काढायला बाहेर एकदम मस्त. एकदम फॉग आहे. इकडून ओव्हरऑल लुक पण भेटतो तिथपर्यंत. Topest point is there, and we have almost reached the top point. ओके. This is the forest restricted area.
ते डोक्याच्या पाठी गेलं ते फॉरेस्ट रिस्ट्रिक्टेड आहे. आता जरा थांबा. तर गाईज आम्ही आलो आहोत लेकला आणि रत्याशा आलाय कॉटन कॅन्डी घेऊन. ओ फिरवतोय पडेल ह्याच मस्त आहे. भारी होता मस्त आहे ना. टेस्ट करून बघ.